बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 बोलो सीता राम राम, बोलो राजा राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय जय जय
रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून श्री महाराजांच्या या महोत्सवात त्यांच्याच कृपेने आज ही निरूपण सेवेची संधी प्राप्त होत आहे। उपस्थित सर्व आदरणीय गुरुबंधू भगिनी, मंदिराचे सर्व पदाधिकारी आणि आमचे विशेष स्नेही डॉक्टर खासनीस, आमचा जोशी, सर्वांना मनःपूर्वक व्यासपीठावरून वंदन। सज्जनो, आज गुरुप्रतिपदा, त्यात आणखीन अमृत योग म्हणजे गुरुवार, ही संध्याकाळची कातर वेळ, अशा या अतिशय पावन दिवशी आपण श्री महाराजांच्या चरणाजवळ भगवत चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। बघा, आत्ताच निलाखे काका म्हणाले महोत्सवाचं हे पहिलं निरूपण सत्र, त्यामध्ये गुरुप्रतिपदा ही श्री नृसिंह सरस्वतींच्या श्रीशैल गमनाची अत्यंत पावन वेळ, किंबहुना हीच ती संध्याकाळ होती ज्यावेळेला नृसिंह सरस्वतींचं श्रीशैलकडे गमन झालं। आणखीन एक त्रिवेणी संगम म्हणजे आजपासूनच आमच्या सज्जनगडावरती देखील दासनवमीचा महोत्सव सुरू झाला। तर अशा या सर्व पावन काळामध्ये जेव्हा हे आयोजक मंडळी माझ्याकडे आले तेव्हा मला कल्पना नव्हती काय तिथी आहे, काय वार आहे। मी तर त्यांना सहजपणे बोलून गेलो की गुरु महात्म्य हा विषय आपण चिंतनाला घ्यावा, परंतु प्रेरणा देणारा मुखी बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहम भावहा, आपण कशासाठी आपल्याकडे करते पण घ्यावं, हे सर्व या गुरुच्या इच्छेच्या आधारानेच आजच्या या पावन संध्याकाळी आपल्यासमोर चिंतनासाठी म्हणून या गुरु महात्म्याचा विषय घेतलेला आहे। आता निलाखे काकांनी निरूपणाच्या ओळखीमध्ये सर्वात प्रधान ओळख सांगितली की रवींद्र पाठक हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित साधक आहेत। परंतु या ब्रह्मचैतन्यांच्या पायाशी जर मला कोणी आणून सोडलं असेल तर ते गजानन महाराजांनी मला आणून सोडलेलं आहे। मला आठवतं मी 3रीत किंवा 4थीत असेल, नुकताच वाचायला शिकलो होतो आणि आमच्या घरामध्ये माझ्या मोठ्या भावाचा एक फार गंभीर अपघात झाला होता। त्यावेळेला 3री-4थीमध्ये असताना मी त्याच्या तब्येतीसाठी म्हणून त्याच्या उशाशी बसून संपूर्ण गजानन महाराजांची पोथी वाचली आणि तेव्हा त्या माऊलीने माझं बोट धरलं। त्यानंतर शेगावला जाणं येणं असायचं, वेळ प्रसंगी काही सेवा महाराज देतील तशी घडत राहिली। विशेष आस्था प्राधिकरणातल्या गजानन महाराजांच्या मंदिरावरती होती, कारण घर जवळ होतं। मनामध्ये तळमळ होती, मुमुक्षत्व या शब्दाचा अर्थ कळत नव्हता, परंतु त्याचा अनुभव येत होता
आयुष्यामध्ये व्यवसाय, पैसा अडका, प्रापंचिक सुख सगळं मिळालं तरी एक तळमळ, एक अपूर्णता कशाची आहे हे कळत नव्हतं. आणि त्यामुळे तासन तास गजानन महाराजांच्या मंदिरात मी जाऊन बसायचो आणि तिथं श्री महाराजांनी मला ब्रह्मचैतन्याच्या झोळीमध्ये टाकलं. तोपर्यंत मला गोंदवलेकर महाराजांची विशेष परिचय नव्हता. ही गोष्ट 97-98 सालची. आणि किती निराभिमानी असावं, किती अमानित्व असावं. जसा एखादा साबणाचा फुगा हवेमध्ये विरून जावा त्याप्रमाणे श्री ब्रह्मचैतन्याच्या झोळीमध्ये टाकून गजानन महाराजांनी आपलं अस्तित्व, आपला भाव, हा सगळा काही आता तू ब्रह्मचैतन्याच्या चरणी ठेव, या भूमिकेतून माझ्या मनातलं द्वैतच काढून टाकलं बघा. खरोखर या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या ह्या सगळ्या कृतज्ञतेच्या भावना हृदयामध्ये उचंबळून आल्या की काय माऊलीचं प्रेम आहे आपल्यावर. पुन्हा पुन्हा लेकराला बोलवून घ्यावं. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली त्याप्रमाणे या अशा प्रगट महोत्सवामध्ये आपल्या लेकराला बोलवून त्याच्याकडून काही बोबडे बोल ऐकून घ्यावेत, या एका इच्छेने आज माऊलीच्या चरणी आलो. आणि सज्जनो बघा, आमचे समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ना, साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळून एक झाले, देहातीत वस्तू श्रीराम. या सर्व सत्पुरुषांमध्ये भेद करणारा मी अज्ञानी आहे. गजानन महाराज, ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आणि आमचे समर्थ रामदास स्वामी सज्जनगड निवासी, या तीन संतांना कदाचित आपण देहधारी मंडळी वेगवेगळे म्हणून की मी ह्या संप्रदायाचा आहे, मी ह्या सद्गुरूंचा आहे, परंतु समर्थांनी ही सगळी किलमिश भावनाच काढून टाकली. साधू दिसती वेगळाले, परंतु ते सस्वरूपी मिळाले. आणि हे किती सत्य आहे बघा ना. अगदी वरवर जरी आपण विचार केला तर आमच्या गजानन महाराजांचा आराध्य देखील राम, ब्रह्मचैतन्यांचा प्राण देखील राम आणि समर्थांचं इष्ट दैवत देखील राम. एकाच रामाच्या ठाई हे तीन संत. मला तर गमतीने असं वाटतं ना, एखादं सकस बीचं पोतं रस्त्यावरती कदाचित बैलगाडीतून फुटलेलं असावं आणि ते बी वेगवेगळ्या शेतांमध्ये विखुरलं जावं. जसं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं एकाच पोत्यातलं सकस बीज उत्तम पिकाच्या आधाराने येतं, तसे हे सगळे चालते बोलते परमात्म्याचे अंश केवळ प्रांतानुसार वाटून घेतलं बघा त्यांनी स्वतःला. कोणी खानदेशात गेलं, कोणी माण तालुक्यात गेलं, तर कोणी भारतभर भ्रमण करत लोकांना राम कार्याकडं, राम सेवेकडं त्यांनी प्रवृत्त केला. तर अशा या देहातीत असलेल्या या सर्व साधूंचं महात्म्य सज्जनो कशा पद्धतीने गावं असा विचार चालू होता. आणि परवाच आमच्या गोंदवलेकर महाराजांच्या जन्मोत्सवानंतर निलाखे काका निघता निघता मला म्हणाले, मग गजानन महाराजांच्या मंदिरात काय विषय. तर मी म्हटलं अजूनही काही विचार सुस्पष्ट नाहीये, परंतु त्यांना कदाचित महाराजांनी प्रेरणा दिली आणि महाराजां म्हणाले त्यांच्याच मुखातून की रवी हरिपाठाचा अभंग इथं निरूपणाला घे, जेणेकरून गुरु महात्म्य आपल्याला हरिपाठाच्या अभंगाच्या आधाराने समजून घेता येईल. तर सज्जनो, या 2 दिवसाच्या या 3 तासाच्या निरूपण सत्रासाठी हरिपाठातला 8वा अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे. बघा 8वा या शब्दामध्ये देखील किती सुंदर आठव सामावलेला आहे, ज्याचा नित्य आठव करावा असा हा 8वा अभंग. आणि त्यातून हे गुरुकृपेने जे गुरु महात्म्य माऊली आम्हाला सांगू इच्छित आहे.
सज्जनो त्याचं चिंतन, काही क्षण हरिपाठाचं आपण गायन करूया. संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, आकळावा श्रीपती येणे पंथे, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधिती साधन, एक तत्व नाम साधिते साधन, द्वैताचे बंधन बाधिजे, द्वैताचे बंधन न बाधिजे, नामामृत गोडी वैष्णवाला धली, नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता, उद्धवाला धला कृष्ण दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिपाठातला 8वा अभंग. माऊली आम्हाला एक अत्यंत महत्वाचा बोध देते. 2 दिवसामध्ये मला वाटत नाही कदाचित संपूर्ण अभंग सांगून होईल. त्यामुळे आपण त्यातील पहिल्या 2 चरणांवरती थोडंसं लक्ष देऊयात. कारण ज्याला गायलाच 5 मिनिटं लागतात त्याला सांगायला किती वेळ लागेल. तर सज्जनो, यातील प्रधान तत्व माऊली सांगतीये, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. अर्थ सोपा आहे. संतांचा संग करावा आणि मनाच्या मार्गाने संतांशी संलग्न राहून आपण जीवनाचा उद्धार करणारा तो श्रीपती समजून घ्यावा, आकळून घ्यावा. अशा या संत संगतीचा महिमा, असं हे गुरुचं महात्म्य, अशी ही संतांची संगत सज्जनो हरिपाठाच्या या 8व्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माऊली आपल्याला सांगत आहे. बघा, मी आपणास एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या आधाराने आपण चिंतनाला सुरुवात करूयात. आपल्या जीवनामध्ये महद भाग्याची सुरुवात हा क्षण कुठला असेल याचं आपण चिंतन करा. कुठल्या क्षणाला आपल्या जीवनाला मध्ये आपण महद भाग्य समजाल? मनासारखी नोकरी लागणं, मनासारखा पैसा अडका मिळणं, चांगला प्रपंच होणं, सगळं काही आनंदी आनंद प्राप्त होणं. महत्भाग्याची व्याख्या काय? कशाला म्हणायचं महत्भाग्य? सज्जनो, या आमच्या सगळ्या देहबुद्धीच्या व्याख्या आहेत की हे महत्भाग्य, हे महत्भाग्य. परंतु विवेक चुडामणी आम्हाला महत्भाग्याची व्याख्या, जी अत्यंत दुर्लभ आहे, अशा महत्भाग्याची प्राप्ती समजावून सांगते. 3 गोष्टी आहेत जीवनामध्ये महत्भाग्याच्या: मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. मनुष्यत्व. बघा, इथं अनंत योनी आहेत, 84 लक्ष योनी आहेत. त्या योनीमध्ये फिरणाऱ्या या जीवाला मनुष्य योनी प्राप्त होणं, एक माणूस म्हणून जन्माला येणं, हे प्रथम भाग्य. त्या प्रथम भाग्यामध्ये आणखीन दुसऱ्या टप्प्याचं भाग्य म्हणजे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये मुमुक्षत्व प्राप्त होणं. मुमुक्षत्व काय आहे? मुमुक्षत्व या शब्दाचा अर्थ, मी म्हणजे देह आहे या भूमिकेवरती आम्ही आमचं अख्खं आयुष्य जगत असतो. आणि या देहाच्या भूमिकेवरती, हा देह सुखी म्हणजे मी सुखी, या भूमिकेमध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करत असतो. बघा, एखादी व्यक्ती गेल्याचा समाचार येतो आपल्याला, आपण त्याच्या अंत्यदर्शनाला जातो. तेच हात, तेच पाय, तीच व्यक्ती जशीच्या तशी पहुडलेली आहे, पण निश्चित आहे, गतप्राण आहे, पार्थिव आहे. मग त्याला नेमकं कोण सोडून गेलं? हा आहे तरी कोण राहणारा? जो या देहाच्या बरोबर राहतोय, या देहाच्या आधाराने सगळे भोग घेतोय आणि एका टप्प्यावरती या देहाला सोडून देतोय. इतकी अमूल्य गोष्ट आपल्या आतमध्ये राहते, परंतु आम्हाला आयुष्य संपलं तरी त्याला कधी शोधण्याची इच्छा निर्माण होत नाही. हा कोण आहे? हा कोण आहे?
जो इंद्रियांच्या आधाराने सगळा रसस्वाद घेतोय, आत्ता माझ्या वाणीतून जो बोलतोय, जो तुमच्या श्रुतीमधून आत जातोय, जो तुमच्या हृदयामध्ये त्याचा गर्भितार्थ सांगतोय, जो तुमच्या हृदयामध्ये गुरुचं प्रेम निर्माण करतोय, हा आहे तरी कोण आत्माराम? त्या आत्मारामाचा शोध घेण्याची वृत्ती मनामध्ये निर्माण होणं, त्याच्यासाठी तळमळ लागणं, मी कोण आहे, मी कोण आहे, माझ्या स्वरूपाचा शोध घेण्याची एक दाहकता मनामध्ये निर्माण होणं, याचं नाव आहे मुमुक्षत्व. मनुष्यत्व मिळणं, मुमुक्षत्व मिळणं, आणि त्यानंतर त्याचं महद भाग्य उजाडतं जेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये महापुरुषाचा आश्रय प्राप्त होतो, संताचा आश्रय प्राप्त होतो, गुरुचा आश्रय प्राप्त होतो. गुरुचा आश्रय हे जीवनाचं महद भाग्य आहे. हे टप्पे आहेत विवेक चुडामणीमध्ये दिलेले. मी सहज सकाळी विचार करत होतो की जर उद्या या 3 पैकी एकच गोष्ट जर महद भाग्य समजायची झाली तर कुठली गोष्ट ह्यामध्ये महद भाग्य आहे? विचार करा. अमिताभ बच्चन असतो ना, म्हणतो ना का, लॉक किया जाए, फोन अ फ्रेंड करना है, फ्लिप करना है. या 3 पैकी आता एक निवडायची आहे. तर एकच उत्तर येतं, महापुरुषस्य संश्रयः. बघा, मनुष्यत्व या शब्दाला आम्ही असं म्हणतो की केवळ मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो म्हणून आम्ही मनुष्य झालो, नाही. केवळ या योनीमध्ये येऊन मनुष्यत्व प्राप्त होत नाही. मनुष्यत्व ही वृत्तीचा भाग आहे, हा केवळ देहाचा आकार नाही. अनेक लोक या देहामध्ये येऊनही प्राण्यासारखंच आचरण करताना दिसतात ना आपल्याला. कुठलाही नियम नाही, कुठली प्रकृती नाही, केवळ आपल्या स्वार्थासाठी. मग त्यांना मनुष्यत्व प्राप्त झालं असं म्हणता येईल का? नाही म्हणता येईल. मुमुक्षत्व तर फार लांबची गोष्ट आहे. परंतु सज्जनो, या 3 गोष्टींपैकी जर महापुरुषाचा आश्रय मिळाला तरच जीवनामध्ये माणूस म्हणून जन्माला येऊन आम्ही मनुष्यत्व प्राप्त करू शकतो. माणूस म्हणून जन्माला येऊन परमार्थामध्ये मुमुक्षत्व प्राप्त करू शकतो. जर ते कोणाच्यामुळं घडत असेल तर ते केवळ या अशा अनंत कोटी विभूषित सत्पुरुषाचा आपल्या जीवनामध्ये उदय जेव्हा होतो, त्यावेळेला सज्जनो, त्या महापुरुषाच्या आश्रयामुळं आमच्या जीवनात या इतर गोष्टी या स्वाभाविकपणे येतात. असा हा संत, असा हा सद्गुरू या 8व्या अभंगामध्ये माऊली म्हणतीये की तो आपल्या जीवनामध्ये येणं, अशा या संताचा उदय आपल्या जीवनामध्ये होणं, हे खरोखर विलक्षण आहे. या संताने आपलं म्हणणं हे त्याही पेक्षा आपल्या जीवनात आलेलं महद भाग्याची परिसीमा आहे. आमच्या श्री महाराजांच्याकडे गोंदवल्याला एक वेडा आप्पा म्हणून होता बरं का. त्यांना आम्ही आप्पासाहेब म्हणतो, पण तो या आपल्या सांसारिक लोकांसारखी व्यावहारिक चतुराई नव्हती. कुठल्या तरी वेगळ्याच भ्रमामध्ये, एका वेगळ्याच विश्वामध्ये तो जगायचा. महाराजांची निरूपण सेवा असायची दुपारी. असा येऊन बसायचा कुठल्या तरी कोपऱ्यात, काय ऐकेल काय नाही माहीत नाही. प्रवचन झालं की महाराजांना नमस्कार करायचा, निघून जायचा. एके दिवशी तो प्रवचनाला आला नाही. सगळ्यांचा नमस्कार झाला आणि महाराजांनी सहज विचारलं, अरे आज माझा वेडा आप्पा दिसत नाही म्हणे. कोणीतरी धावत जाऊन त्याला तिकडं बाहेर सांगितलं, अरे म्हणे महाराज तुझी आठवण काढत होते. म्हणाला, काय म्हणाले महाराज? तर तो म्हणाला, महाराज म्हणाले आज माझा वेडा आप्पा दिसत नाहीये. तो आनंदाने नाचू लागला. अरे म्हणे काय झालं नाचायला? अरे म्हणे काय बोलतोस, आज महाराजांनी मला माझं म्हटलं. आज महाराजांनी मला माझं म्हटलं. म्हणजे
जीवनामध्ये आपण सत्पुरुषाच्या चरणी येणं आणि त्याही पेक्षा परमभाग्याचा क्षण ज्या वेळेला त्या सत्पुरुषाने आपल्याला आपलं म्हणणं. बघा सज्जनो, ही अवस्था आम्हाला प्राप्त करायची आहे. परंतु यामध्ये या अवस्थेला पोहोचण्यासाठी काही मूलभूत व्याख्या, काही मूलभूत गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा आम्हाला या अभंगात माऊली म्हणते की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, तर इथं पहिला प्रश्न येतो की हा संत म्हणजे कोण? कोणाला म्हणायचं संत? काय व्याख्या आहे संताची? आम्हा देहबुद्धीच्या लोकांना संत ओळखण्याची पात्रता आमच्यामध्ये आहे का? आमचे तुकाराम महाराज त्यामुळे तर म्हणून गेले ना की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. बघा आज आम्ही गजानन महाराजांची पोथी, आपण सगळेजण अधिकारी आहात, त्याचे अभ्यासक आहात, पण मी लहान तोंडी मोठा घास दृष्टता करून आपल्याला विचारतो की आज ज्या पोथीची आम्ही पारायण करतो त्या पोथीमधल्या किती व्यक्तिरेखांनी गजानन महाराजांना प्रथम भेटीमध्ये ओळखलं? बघा कोणाला कळले? कोणी ओळखलं त्यांना? बघा हे साधू दिसती वेगळं आले, परंतु यांची चरित्र वाचताना मला एक सुंदर सम्यकता दिसती. आमच्या गजानन महाराजांना पाटलांच्या पोरांनी उसानी मारलं, आमच्या समर्थांना देखील चाफळच्या जवळच एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मक्याची कणसं खात होते काही मंडळी, म्हणून त्यांना देखील या अशाच सर्व प्रकारच्या वस्तूंनी पाठीवरती वण उठूस तर, आणि आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांना तर तिखटाचे निखारे, कधी विषाचा प्याला, कधी तिखटाचे लाडू, हे असे वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही या संतांना देहामध्ये असताना थोडी दृष्टता करून म्हणतो अक्षरशः आम्ही छळलं त्यांना. बघा या संतांचा संग करायचा आहे, परंतु संत कोण आहे याची आम्हाला कधी जाणीवच होत नाही, आम्ही त्यांना कधी ओळखतच नाही. या संतांची व्याख्या आमच्या समर्थांनी सद्गुरु लक्षणाच्या अंतिम टप्प्यामध्ये सांगितली. अंतरस्थितीची खुणा अंतरनिष्ठ जाणती, ही अंतरस्थिती आहे. ही संतांची अवस्था देहबुद्धीच्या माणसाला कळू शकत नाही. या अंतरस्थितीच्या खुणा या केवळ अंतरनिष्ठाला कळू शकतात. कसा कळणार संत आम्हाला? कारण तो मायातीत आहे, तो गुणांच्या पलीकडे राहतो, आणि आम्ही सगळे गुणामध्ये असलेले देहबुद्धीची लोक आम्ही त्या संताला ओळखूच शकलो नाही. बघा म्हणून सद्गुरु स्तवनाचा समास आपण नित्य वाचनामध्ये ठेवावा. आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते रूप मज अज्ञाना काय कळे श्रीराम. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम. मज नकळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना, ज्याचं हृदय संत आहे अशा संत हृदयाच्या सद्गुरूला आम्ही ओळखू शकत नाही, कारण तो मायेच्या पलीकडे आहे. अशा या सद्गुरूला त्यामुळे ज्याप्रमाणे समर्थांनी
वंदन केलं ना, तसंच माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील माऊलीचं वर्णन करताना एका टप्प्यावरती हेच म्हटलं, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हासे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी काय थोरपण, मज पामरासी पायीची वहाण, पायीची वहाण, पायी बरी ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, तुम्हा ओळखणे ब्रह्मादिक जेथे, तुम्हा बोलगणे ब्रह्मादिक जेथे, तुम्हा बोलगणे इतर तुळणे काय पुढे, इतर तुळणे काय पुढे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कैसी, तुका म्हणे कैसी, युक्तीची आखोनी तुका म्हणे तैसी, युक्तीची आखोनी म्हणून ठेविली, म्हणून ठेविली, पायी डोई, पायी डोई ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज, ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हासे ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. जिथं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पायीची वहाण पायी बरी, तशी सज्जनो या संतांना जाणताना आमच्यासारख्या देहबुद्धीच्या लोकांची अवस्था होते. संत ही अंतरस्थिती आहे. संत ही केवळ एखाद्याची वेशभूषा पाहून, एखाद्याची बाह्य अवस्था पाहून
संत कधी ओळखता येत नाही. संताच्या काही खुणा माझ्या समर्थांनी मनोबोधामध्ये सांगितल्या आहेत बघा. काय म्हणतात समर्थ? हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जिणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. हरी भक्त विरक्त विज्ञान रासी. कधी आपण या पोथीचा अभ्यास मनाच्या श्लोकाच्या दुर्बिणीतून करून बघा. मी आज सहज या श्लोकाच्या आधाराने अध्याय बघत होतो आणि लक्षात आलं की समर्थांनी सांगितलेला एक एक गुणधर्म पोथीच्या एकेका अध्यायामध्ये आहे बघा. आमचे गजानन महाराज तर हरिभक्त आहेतच. साक्षात पांडुरंगाच्या चरणाशी ज्यांचा नित्य निवास, जे अनेक सत्पुरुषांना महादेवाच्या रूपामध्ये दिसले, जे निरंतर रामनामी निमग्न आहेत, असे ते हरिभक्त तर आहेतच. पण ते हरिभक्त असूनही विज्ञान राशी आहेत, ते विरक्त आहेत. बघा, एका त्यांच्या भक्ताने त्यांची दागिने घालून पूजा करायला सुरुवात केली. आपण अध्याय जाणता त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं, अरे आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाच्या त्या श्रीपतीच्या चरणाची शोभा प्राप्त झाली आहे. या तुझ्या दागिन्यांनी आमची तू शोभा काय वाढवणार? काय विरक्ती असावी हो. बघा, मला पु ल देशपांडेंचं वाक्य आठवतं. त्यांना कोणीतरी विचारलं की पुढच्या जन्मी तुम्हाला कोण व्हायला आवडेल, तर ते म्हणाले कुठल्या तरी मठाचा बुवा म्हणून व्हायला आवडेल म्हणाले मला. का? कारण मठाच्या बुवाला बसल्या जागेवरती सुंदर जल येतंय, बसल्या जागेवरती सुंदर ताट येतंय. पण विरक्त तो आहे जो पत्रावळीवरची शीत उचलून खातो बघा. ही विरक्ती आहे, ही संताची अवस्था आहे. तो विरक्त आहे. बंकटलाल आपल्या घरी घेऊन येत आहेत आणि सगळं सुग्रास अन्न भरभरून वाढतायत. काय करावं माऊलीनी? भोजनाच्या पश्चात वमन करून टाकलेलं आहे. काय दाखवतात हे? हरिभक्त विरक्त. तो विरक्त आहे, तो या भोगांमध्ये अडकणारा नाही. तो विज्ञान राशी आहे. बघा, विज्ञान राशी हा शब्द स्वतः इतका परिपूर्ण शब्द आहे. आपण आजच्या काळामध्ये बघतो कीर्तन, प्रवचन यामध्ये वैराग्याच्या गोष्टी सांगणं फार सोपं आहे. पण नंतर दक्षिणा घेताना हो कशाला 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 करत. विरक्तीची व्याख्या शब्दाने सांगणं सोपं आहे. विरक्ती जीवनामध्ये जगून दाखवतात ते संत असतात बघा. आणि ते विज्ञान राशी आहे. मला गजानन महाराजांचा त्या पहिल्या अध्यायातलाच प्रसंग अंगावरती काटा आणतो की अरे पत्रावळीवरची शीत काढली. दामोदर पंत म्हणाले, महाराज अहो वाळ्याचं पाणी घेऊन येतो, थोडा वेळ थांबा. तोपर्यंत माऊलीने उठावं आणि जनावरांचा पाणवठा जिथं आहे तिथलं जल प्यावं. आणि ते जल प्याल्यानंतर दामोदर पंत छान थंडगार जल घेऊन येत आहेत. म्हणतात अरे ते जल आणि हे देखील जल आणि पिणार देखील त्या पंचमहाभूतांचाच एक. कोण वेगळे याच्यामध्ये? बघा, विष्णू सहस्त्रनाम आम्ही म्हणतो त्यामध्ये एक महत्वाचा श्लोक आहे, अन्नम मन्नादेवच. अन्न देणारा देखील तोच आहे
अन्नाचं पचन करणारा देखील तोच आहे. विष्णू सहस्रनाम आम्ही 100 वेळा म्हणू, पण कोण पत्रावळीवरची शीत आणि कोण जनावरांच्या गोठ्यातलं पाणी त्या भावनेने पिऊ शकेल? तो विरक्त आहे, तो विज्ञान राशी आहे. बघा, ज्ञान होणं आणि विज्ञान होणं यामध्ये फरक काय आहे? मी नेहमी एक उदाहरण देत असतो. काही डॉक्टर्स असतात बघा, डॉक्टरचा कोर्स एज्युकेशन करत असताना कॉलेजमधून एखाद्या सिनियर डॉक्टरच्या खाली जातात, पुस्तकामध्ये वाचतात, वॉर्डमध्ये जाऊन पेशंट तपासतात, पुस्तकातली लक्षणं पेशंटवरती तपासून हा त्याला हे निदान आहे, हा रोग आहे हे समजून घेतात. पुढं डॉक्टर झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस करतात. त्यावेळेला देखील जुन्या अनुभवाच्या आधाराने लक्षणांवरून एखाद्याचा क्लिनिकल डायग्नोसिस करतात. पण होऊ नये कधीतरी जर तो रोग त्या डॉक्टरला स्वतःच झाला, तेव्हा तो म्हणतो, अरे बापरे, हे एवढा त्रास आहे का हा? कारण पुस्तकामधून त्याच्या वेदना कळत नाहीत, कोणी सांगितल्या म्हणून त्याच्या वेदना कळत नाहीत. जेव्हा त्या वेदना स्वतः तो जगतो, त्यावेळेला ज्ञानाचं विज्ञान होत असतं. बघा, आमच्या महाराजांच्या एका अध्यायामध्ये त्या पाटलांच्या मळ्यामध्ये काही योगी आलेले आहेत आणि योग्यांचं प्रवचन चालू आहे. समोर गावकरी बसलेत, पण गावकऱ्यांचं मन काही प्रवचनामध्ये लागेना. खरं तर योगी फार छान सांगत होता. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः. अरे, नैनं दहती पावकः, त्याच्यावरती फार सुंदर प्रवचन. मी म्हटलं ना, शब्दाच्या आधाराने बोलणं फार सोपं आहे. आणि तिकडं कोणीतरी महाराजांना सांगितलं की महाराज, तिथं छान प्रवचन चालले, पण त्याच्यामध्ये अनुभवाचा अभ्यास वाटत नाहीये, आमच्या हृदयाला ते जाऊन स्पर्श करत नाहीये, म्हणे घेऊन या त्याला तिकडं. योगी प्रवचनानंतर महाराजांना भेटायला आले. एक अहंकार आहे, एक अभिमान आहे ज्ञानाचा, मला सगळं मुखोद्गत आहे. आणि त्याच वेळेला चिलीम पेटवण्याचा काहीतरी क्षण व्हावा, एक ठिणगी बिछाण्यावरती पडावी आणि सगळा बिछाना पेट घ्यावा आणि त्या पेटलेल्या बिछाण्यामध्ये आमची माऊली तशीच्या तशी स्वस्थपणे बसून राहावी. आणि म्हणाले, अहो या या इथं बसा माझ्या शेजारी. अहो म्हणे, काय वेडे का काय, आग लागलीये, याच्यामध्ये बसायचं? अहो नाही म्हणे, तुम्हीच आत्ता म्हणाला ना नैनं दहती पावकः. मग काय हरकत आहे, बसूत, आपण दोघंही बसूत, या. सज्जनो, मला असं वाटतं त्या अध्यायाच्या या प्रसंगाकडे बघून की गजानन महाराजांची ही विज्ञान रूपी अग्निपरीक्षा होती. जशी माझ्या जानकी मातेने दिली तशी ही अग्निपरीक्षा आहे. ज्ञान जोपर्यंत या अग्निपरीक्षेच्या कसोटीवरती पारखून आपल्याला अनुभवायला येत नाही, तोपर्यंत ज्ञानाचं विज्ञान होत नाही. ज्ञानाचं विज्ञान ज्याच्या जीवनामध्ये झाले तो संत आहे बघा. त्यामुळे माझे गजानन महाराज हरिभक्त आहेत, विरक्त आहेत, विज्ञान रासी आहेत. हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जिणे मानसी स्थापिले निश्चयासी. ज्याच्या हृदयामध्ये या आत्मस्वरूपाशी निमग्नता ही स्थापन झाली आहे, जो निरंतर आपल्या आत्मस्वरूपाशी निमग्न आहे, तो संत सज्जनो. आणि ही ती स्वरूप स्थिती आहे. त्यामुळे समर्थांनी म्हटलंय की साधू दिसती वेगळाले, परी ते सस्वरूपी मिळाले. या सस्वरूपाशी हे सगळे साधू एकत्र जोडले गेलेले आहेत. हा जरा तो मूळचा खरा आहे. त्यामुळे या संतांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसणारे प्रसंग देखील बहुतांश वेळेला सारखे आहेत, कारण या स्वरूपाशी ते निमग्न आहेत. त्यामुळे जीवनात कुठलाही प्रसंग येऊ द्या, असा विचार करा. आत्ता तुम्ही इथं छान शांतपणे बसलाय आणि कुठंतरी जवळपास असलेलं गांधीण माशीचं पोळ उठलं
गांधीण माशा मंदिरात आत आल्या. मला वाटतं मी तरी इथं बसीन की नाही शंका आहे. कोण बसेल? आणि आमच्या गजानन महाराजांना कणस खाण्यासाठी म्हणून बंकटलाल शेतामध्ये घेऊन जातोय. कणस भासताना अग्नी प्रज्वलित झालाय. अग्नीने वरच्या गांधीण माशा. काय लोक, काय सुंदर ओवी आहे की हे सगळे आनंदाचे सांगाती आहेत, आनंदाचे सोबती आहेत. थोडस दुःख झालं की पळून जात आहेत बघा सगळे. हे सगळे सुखाचे सांगाती आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि माझे गजानन महाराज जागेवरती स्वस्थ बसून आहेत. अनंत गांधीण माशा चावतायत, काटे आत रुततायत. बंकटलाल जो स्वतः त्यांना घेऊन आला तो देखील लांब पळाला. पण या सगळ्यामध्ये महाराज स्वस्थ बसून आहेत. आणि काय म्हणाले पोथीमध्ये की त्या गांधीण माशांच्या देखील हृदयात तो रामच राहतोय ना, त्या रामाशी मी निमग्न आहे. संत हा शब्द तुम्ही समजून घ्या. संताची अंतस्थ वृत्ती, संताचं आचरण. अशा संताने या गांधीण माशांचा डंख सहन केला. हजारो काटे शरीराला बोचले गेले. बंकटलाल म्हणाला, सोनार घेऊन येतो प्रभो, सगळे काटे काढून टाकूत. महाराजांनी केवळ एक कुंभक केलं आणि आपल्या प्राणशक्तीच्या आधाराने सगळ्या काट्यांना शरीरातून बाहेर काढलेलं आहे. आम्ही तर केवळ हे चमत्कार वाचतो. आम्हाला या सगळ्या चमत्कारांच्या आधाराने संताचा प्रभाव कळतो. एक लक्षात घ्या, आम्ही बहुतांश लोक गजानन महाराजांच्या पोथीतल्या या लीलांमुळे प्रभावित होऊन येतो. पण या प्रभावामध्ये आम्ही कधी कधी या संताचा स्वभाव ओळखायला विसरून जातो. बघा, हा स्वभाव काय, हे घडतंय कसं? ही केवळ अवस्था येते जेणे मानसी स्थापिले निश्चयासी. आणि सज्जनो, असा संत आपल्या जीवनात येणं, असा संत या भूलोकावरती उदयाला येणं, असा संत आपल्या दृष्टीला पडणं, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. मला सांगा, जर गजानन महाराज या भूलोकावर आले नसते तर या शेगाव निवासी असलेल्या बंकटलाल अगरवालला कोणी ओळखलं असतं का हो? असे किती अगरवाल आले आणि गेले. भास्कर पाटलाची समाधी कधी बांधली गेली असती का हो जर गजानन महाराज नसते आले तर? पण त्याची देखील समाधी बांधली गेली. लोकमान्य टिळकांना गीता रहस्यासाठी या संताचा आशीर्वाद. हे सगळं झालं कारण तया दर्शने, त्याच्या दर्शनाने पुण्य जोडलं गेलं. आणि पुण्य जोडल्यामुळं ही सामान्य लोक ध्रुव ताऱ्यासारखी झाली. बघा, दुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता विधली भेटी जेणे, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. तया दर्शने, केवळ त्यांचं दर्शन झालं आणि या सामान्य जीवांना ध्रुव ताऱ्यासारखं एक चिरंजीव स्थान या पोथीमध्ये मिळून गेलं. आज कोट्यावधी पारायणं होतात. माझं नमन आहे आमच्या डॉक्टर खासनीसांना देखील, ज्यांची एवढी पोथी मुखोद्गत आहे. अनंत पारायणं जागोजागी जाऊन ते लोकांच्या कल्याणासाठी करतात. आणि या सगळ्या पोथीमधून या अशा सामान्य जीवांना जे ध्रुव ताऱ्याचं स्थान मिळालं ते कशामुळं मिळालं तर त्याचं उत्तर माझे समर्थ देतात, तया दर्शने.
आणि स्पर्शने, अहो तो कुष्ठरोगी येतोय काय आणि स्पर्श व्हावा कशाचा? झापडांचा. आणि त्याच्यानंतर पडावा तो अंगावरती बेडका आणि त्या कुष्ठरोग्याने तो प्रसाद म्हणून अंगावरती चोळावा काय? केवळ स्पर्श होतोय आणि त्या स्पर्शाच्या आधाराने जो या रोगामधून बाहेर येतो, कोणामुळे बाहेर येतो? या संताच्या स्पर्शाने बाहेर येतो. बघा, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. आणि या संताची लीला काय? तया भाषणे नष्ट संदेह मोडे. भास्कर पाटलांच्या अंत्यसमयीचा अध्याय 11वा अध्याय मला वाटतं, त्यामध्ये ते श्वान चावण्याचं काय निमित्त होतं? मला सांगा, जर कोणी येऊन तुम्हाला सांगितलं की आता 2 तासच आयुष्य राहिलंय, आमची काय धांदल उडेल 2 तासामध्ये काय काय करायचंय. पण आमचे भास्कर पाटील कोणामुळे शांत झाले? महाराजांनी सांगितलं की तुमचं आयुष्य सरलंय, तुम्ही म्हणत असाल तर कर्ज देतो, आयुष्य वाढवतो, अशक्य नाहीये. पण एक लक्षात घ्या, जीवाचा अंतकाळ साधणं, त्याला उत्तम गती देणं हे संताचं कार्य आहे, ना की तुमच्या जीवनामध्ये केवळ येऊन चमत्कार करून तुमचं प्रारब्ध बदलत राहणं. तुमचं प्रारब्ध जसं आहे तसंच्या तसं त्याला सामोरं जाण्याची शक्ती देणं हे संताचं कार्य आहे. नका धरू आपल्या गुरूंना वेठीला. जे जसं आहे तसं आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारायला शिकणं म्हणजे गुरु कृपेला पायी कोण आहे. आणि त्या भास्कर पाटलांनी आपल्या मृत्यूला देखील स्वीकारलं. बघा, हा मृत्यू जो जीवनाचा म्हटलं तर एक संत संगत झाली तर उत्सव आहे, आणि संत संगत झाली नाही तर जीवनातली अत्यंत दारुण घटना आहे. बघा, आपल्या जीवनाचा अंतकाळ देखील उत्सव करून टाकतो. ही या संत संगतीची परिणिती आहे. मग बघा, माझ्या समर्थांनी जेवढी संताची लक्षणं सांगितली, जी माझ्या या डोळ्यांच्या आधाराने जरी मी बघायला गेलो तर मला संत कळू शकणार नाही, पण या लक्षणांच्या आधाराने जेव्हा मी पोथीकडे बघतो तेव्हा लक्षात येतं की अरे, संताची तर सगळी लक्षणं या पोथीतल्या अनुभवांमधून, या पोथीमध्ये असलेल्या घटनांमधून आम्हाला प्राप्त होतात. मग संत ओळखायचा कसा? आमच्यासारख्या सामान्य जीवांना संताची अवस्था काय? आमच्या गोंदवल्याच्या उपासनेमध्ये आम्ही एक गोष्ट म्हणतो बघा, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. समाधी पाहता समाधान होते. त्याला पाहिलं आणि हृदय रोमांचित झालं, हृदय आनंदमय झालं, डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले. आणि तेच 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 चरण हे माझ्यासाठी आहेत ही खात्री पटली. समजून घ्या, जीवनामध्ये तुम्ही संताला ओळखलं. हे संत लक्षण आहे. संत हे आनंदाचं खऱ्या अर्थाने मुख्य कारण आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ. हे सगळी संताची लक्षणं आहेत की ज्याच्या दर्शनाने तुमचं मन आनंदून जातं, तुमच्या मनामध्ये समाधान येतं आणि मग पावलं आपोआप शेगावच्या दिशेने जाऊ लागतात. पावलं संध्याकाळ झाली की आपोआप गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येऊ लागतात. कारण संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ. ही संताच्या अवस्थेची अनुभूती आमच्यासारख्या जीवांना येते की संताच्या दर्शनाने आम्हाला काय प्राप्त झालं. आ
संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ. नाही तळमळ नाही तळमळ दुःखलेश दुःखलेश, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ. तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन, तेथे मी राहीन. होऊनी याचक तेथे मी राहीन, होऊनी याचक. घालतील भीक घालतील भीक घालतील भीक, तेची मज तेची मज. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी वसे भांडवल, संतांची या गावी संतांची या गावी गावी वसे भांडवल, संतांची या गावी संतांची या गावी संतांची या गावी वसे भांडवल. अवघा विठ्ठल धन वित्त, अवघा विठ्ठल धन वित्त धन वित्त. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ. संतांचे भोजन संतांचे भोजन संतांचे भोजन संतांचे भोजन. अमृताचे पान संतांचे भोजन, अमृताचे पान संतांचे भोजन.
संतांचे भोजन अमृताचे पान संतांचे भोजन संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ करीती कीर्तन सर्व काळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ तुका 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 संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी 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 प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ खरोखर हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे का आपल्या शेगावची परिक्रमा आहे हेच कळत नाही. संतांचे भोजन अमृताचे पान. शेगावला जावं आणि महाराजांचा प्रसाद तिथं असलेल्या या सुंदर वास्तूमध्ये 2 दिवसाचं माहेरपण अनुभवावं, समाधीचं दर्शन घ्यावं. खरोखर या संतांच्या जवळ आनंदाशिवाय दुसरं काही नाही आहे. तुम्ही कितीही अनंत हाल अपेष्टांमध्ये असा, पण संत तुम्हाला माहेरपणाचा असा अनुभव देतात की तुम्हाला तुमचं जीवन आनंदाने भरून टाकल्याचा अनुभव. हीच संताची खूण आहे बघा. आता मुख्य विषयाकडे वळूयात. तास सव्वा तास तर संत या शब्दावरती बोलण्यातच गेला. पूर्ण अभंग सांगायचा होता, पण त्यातलं पहिलं चरण आज घ्यावं म्हटलं तर त्याच्यातला देखील संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे या पहिल्या चरणातला आत्ता संत शब्द. तर सज्जनो, आमचे महाराज गोंदवलेकर महाराज एक फार छान उदाहरण देतात की म्हणाले दररोज एक रेल्वे गाडी काशीला जाते. आता आम्ही देखील हजारो रेल्वे गाड्या काशीला जाणारच आहोत काही दिवसांनी.
तर महाराज म्हणाले दररोज एक रेल्वेची गाडी काशीला जाते, मग सगळ्यात जास्त काशीच्या यात्रेचं पुण्य त्या रेल्वेला मिळालं पाहिजे ना. पण तसं होत नाही. काशी यात्रेचं पुण्य रेल्वेला मिळत नाही. कोणाला मिळतं? त्यामध्ये बसलेल्या व्यक्तीला, ज्याची संवेदना त्या क्षेत्राशी जोडलेली आहे, ज्याचं मन त्या क्षेत्राशी जोडलेलं आहे, ज्याला त्या क्षेत्राची महती मनाने कळालेली आहे, जो निरंतर मनाने तिथं वास करतो, तोच त्या क्षेत्राची महती जाणू शकतो. अन्यथा एखाद्या रेल्वेप्रमाणे जर यातायात करणार असाल तर तीर्थक्षेत्री जाऊनही, संतांच्या जवळ जाऊनही तुम्हाला संत म्हणजे कोण हे कळू शकत नाही. आमच्या गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य होते, भाऊसाहेब फॉरेस्ट नावाचे. अघळपघळ बोलायचे महाराजांशी मित्रत्वाच्या नात्याने. एकदा म्हणाले, महाराज मी तुमच्यावरती चरित्र लिहून आणलेलं आहे. हे कागदाचं मोठं बाळ घेऊन आले महाराजांच्याकडं आणि महाराजांना म्हणाले, मी तुमचं चरित्र लिहून आणलंय. अरे वा म्हणाले महाराज, बघू म्हणाले. पानं चाळायला लागले महाराज. काही पानं चाळली, आणखीन काही पानं चाळली आणि एका टप्प्यावरती ते सगळं कागदाचं बाळ फाडून टाकलं, फेकून दिलं. भाऊसाहेब म्हणाले, काय झालं महाराज? अहो चांगलं चरित्र लिहिलं होतं तुमचं. महाराज म्हणाले, भाऊसाहेब काय लिहिलंय या चरित्रात? इकडं गेलो, तिकडं गेलो, तिकडं गेलो, तिकडं गेलो, एवढंच तुम्हाला संत कळाला का? संताचा चरित्रकार हा जन्माला यावा लागतो. बघा आमच्या दासगणू महाराजांसारखा. तो काही असा कोणीही म्हणावं आणि चरित्र लिहावं असं होत नाही. जो स्वतः नामामध्ये विसरला त्यालाच माझं चरित्र काय आहे हे कळू शकेल. हे महाराजांचं वाक्य होतं. सचिन, त्यामुळं माऊलीने इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगितली की संतांची साथ तुम्हाला किती मिळाली यापेक्षा संतांचा संग तुम्हाला किती मिळाला ही महत्त्वाची गोष्ट आहे. साथ तर गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आपण वाचलं तर कळतं, विठोबा घाटोळला देखील साथ मिळाली आहे. काय झालं त्या साथीचं? मार खाण्यामध्ये परिवर्तन झालं. कारण त्या विठोबा घाटोळने, मीच एकटा महाराजांचा सेवक आहे, जे काही पाहिजे ते माझ्याद्वारे तुम्ही घेऊन जा. म्हणजे आजच्या शब्दात सांगायचं झालं तर चहापेक्षा किटली गरम अशी अवस्था होती. कोणी सामान्य मनुष्य महाराजांच्याकडे जायला आला की पहिले याची आरती करावी लागायची, मग महाराजांच्याकडे जायला मिळायचं. अशा पद्धतीने सज्जनो, तुम्ही संतांच्या साथीमध्ये आयुष्यभर जरी राहिला तरी कदाचित परिवर्तन घडेल न घडेल माहीत नाही. कारण न घडेल हा शब्द मी वापरतो कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे संत आहेत, त्यांना काही वेळ लागत नाही. आमच्या महाराजांच्याकडं 2 भिल्ल होते ज्यांनी महाराजांची परीक्षा घेतली आणि शेवटी सर्व परीक्षांमधून महाराज त्यांच्या मनामध्ये बसले. महाराजांचा अनुग्रह घेतला रामनामाचा आणि रामनाम घेऊ लागले महाराजांच्या बरोबर. एकदा मध्य प्रदेशामध्ये एका रेल्वे स्टेशनवरती हे 2 भिल्ल साधू आणि महाराज जायला निघाले. रेल्वे स्टेशन काही फरलांग अंतर बाकी होतं आणि तेवढ्या धूर सोडत 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 ती कोळशाची रेल्वे गाडी स्टेशनमध्ये आली आणि महाराज स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच ती गाडी निघाली. हे बघता क्षणी हा भिल्ल आपल्या मूळ प्रवृत्तीमध्ये आला आणि म्हणाले, ए लौंडी कहां जा रही है मेरे गुरु को छोड़ के, रुक वहां पे. असं म्हणता क्षणी ती गाडी करकचून ब्रेक लागावी तशी थांबली. आपण जर महाराजांच्या जागी असतो तो म्हणाला असतो शाबास. पण महाराजांनी त्याच्याकडे बघून म्हणाले, अरे नामस्मरणाचा असा अपव्यय करतोस, हे शिकला का माझ्याजवळ राहून? आपण बैरागी माणसं आहोत. एक गाडी गेली उद्या दुसरी येईल, काय फरक पडतो 24 तास आपण कुठेही राहिलो तरी. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू नामस्मरण खर्च करतोस. माझा शिष्य म्हणवण्याचा तू लायक नाहीस. आता कुठेतरी जा आणि 13 कोटी नामस्मरण केल्यानंतरच मला तोंड दाखव म्हणाले.
सज्जनो, त्यामुळे संताची देहाने साथ मिळाली आनंद आहे, पण संताची देहाने साथ मिळाली तरी आमचं वृत्त्यंतर होईल याची खात्री देता येत नाही बघा. आणि वृत्त्यंतर कधी होतं? तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आम्ही संताला मनाने घट्ट धरून राहूत बघा. अगदी आजच्या काळात सांगायला जावं तर एखादं महाराजांना न आवडणारं कर्म आपण करायला लागलो की अचानक कुठेतरी हृदयामध्ये चिलीम दिसायला लागेल, कुठेतरी धूर दिसायला लागेल, कुठेतरी महाराजांची अस्पष्ट सावली दिसू लागेल आणि मनामध्ये म्हणायला लागते, अरे बापरे, महाराज बघतायत, नको असं वागायला, आपण नको असं करायला. हे कधी होऊ शकतं? जेव्हा तुम्ही संताला मनाने घट्ट धरलेलं असतं बघा. अन्यथा अनेकदा आपण मंदिरामध्ये मूर्तीच्या समोर काय काय चाललंय हे बघतो, मनुष्य कसा अद्वा तद्वा बोलतो ते आपण बघतो. आपलं गजानन महाराजांचं शेगाव याला एक्सेप्शन आहे, यात काही वाद नाही. परंतु आज आपण कलियुगामध्ये अनेक मंदिरांमध्ये, अनेक संस्थांमध्ये बघतो की जे त्या साधूला शोभत नाही अशा प्रकारचं आचरण तिथं चालतं. कारण तिथं केवळ देहाची साथ आहे, तिथं मनाचा संग नाही आहे बघा. त्यामुळे माऊलीच्या शब्दांकडे लक्ष द्या. संतांचे संगती मनोमार्ग गती. इथं कदाचित माऊली म्हणाली असती की संतांच्या साथीने किंवा आणखीन काही वेगळी रचना करू शकली असते, पण समर्थांनी देखील संघ हा शब्द निवडला, माऊलीने देखील संघ हा शब्द निवडला, आमच्या गोस्वामींनी देखील संघ हा शब्द निवडलाय बघा. समर्थ म्हणतात, मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. पण कोणाला? ज्याने मनाने संग केलेला आहे. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. संग संग संग. माझे गोस्वामी तुलसीदास जी रामाने माता शबरीला नवविधा भक्ती सांगितली, त्यामध्ये पहिली भक्ती काय सांगतात? प्रथम भगती संतन कर संगा, दूसरी रती मम कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन कर संगा. संग संग संग. आणि इथं माऊली देखील म्हणतेय संतांचे संगती. काय फरक आहे? जेव्हा आपण संताच्या बरोबर देहाने आहोत त्यावेळेला असते ती साथ असते, आणि कदाचित आपण देहानी बरोबर असूत किंवा नसूत, पण जेव्हा आपण आपलं मन संताच्या मनाशी एकरूप करून ठेवतो तेव्हा जो असतो त्याला संग म्हणतात. तो संग आहे. उदाहरण, गोंदवलेकर महाराजांच्या ज्या द्वितीय पत्नी होत्या आईसाहेब, त्या अंध होत्या आणि महाराज असेच तीर्थयात्रांना जायचे. 2-2, 3-3 महिने महाराजांचा पत्ता नसायचा. त्यावेळेला काही व्हॉट्सअप नव्हतं किंवा व्हिडिओ कॉल नव्हता. कुठं आहात? एका अर्थाने नव्हतं तेच बरं आहे. नाहीतर आजच्या काळात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो की संध्याकाळी काय झालं का जेवण? हो इकडं छान होतं, हो राहायची सोय छान आहे. अरे सगळं गरजेचं आहे, पण अवांतर अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी. थोडा वेळ तरी प्रपंचापासून लांब राहून संताच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. पण आम्ही प्रपंच करणारी मंडळी प्रपंचाला संताच्याकडे घेऊन जातो बघा. तर या आईसाहेब महाराजांना सोडून 2-2, 3-3 महिने एकट्या आंधळ्या आपल्या पदराचा चाळा करत करत जप करायच्या. माळ नसायची. तर त्यांची एक दासी होती, तिने विचारलं
आईसाहेब, अहो महाराज खूप दिवस झाले जाऊन, कुठं असतील बरं महाराज आत्ता? आपला आपला पदराशी चाळा करत म्हणतात, कुठेतरी आंधळे, कुठेतरी दृष्टी लावून. आत्ता ओसरीवरती उभे राहून तांब्यानी पाणी पितायत म्हणे महाराज. हिला मोठं आश्चर्य वाटलं. तिने वेळ काळ सगळं नीट लक्षात ठेवलं आणि महाराज आल्यानंतर एकदा महाराजांना सहज विचारलं, महाराज एक प्रश्न विचारू का हो? अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळेला आपण काय करत होता? महाराज म्हणाले, मी त्यावेळेला ओसरीवरती उभा राहून तांब्याने पाणी पीत होतो. तुला काय आंधळीने सांगितलं वाटतं म्हणे. बघा सज्जनो, आजच्या काळात आपण बघतो अनेक आपले सैनिक सीमेवरती असतात, त्यांच्या पत्नी कित्येक दिवस घरामध्ये एकट्या असतात. अनेकांना देहाने साथ मिळतेच अशी नाही, पण जिथं खरं प्रेम आहे, जिथं खरी आत्मीयता आहे, तिथं घडतो तो संग घडतो, तिथं साथ घडत नाही. आणि संतांना अपेक्षित काय आहे? संतांचे संगती, संग करा, संताचा संग करा, संताच्या पायाशी आपलं मन ठेवा. मग कदाचित तुम्ही शेगावी जाल न जाल, कदाचित तब्येतीमुळे तुम्ही मंदिरात दररोज येऊ शकाल न येऊ शकाल. प्रमाण गजानन महाराजांची पोथी आहे, बाळापूरचा बाळकृष्ण विसरू नका, ज्याला समर्थांच्या भेटीची ओढ लागलेली आहे. दासनवमीचा उत्सव सुरू आहे आणि दासनवमीच्या उत्सवामध्ये निरंतर अश्रू ढाळतोय. आदल्या दासनवमीला समर्थांना म्हणाला की आता नाही येणार होणं, आणि समर्थ स्वप्नात येऊन दृष्टांत देतात, तू बाळापूरलाच दासनवमीचा उत्सव कर, मी नवमीला तुझ्याकडे येईन. आणि आले. कोण आले? गजानन महाराज आले. साधू दिसती वेगळाले. आणखीन एक अनुभव सांगतो. माझी मज झाली अनावर वाचा, काय सांगू काय नको असं होतं. आमचे महाराज 1913 साली त्यांनी देह ठेवला. त्या शेवटच्या वर्षामध्ये कुठेतरी रेल्वेने निघाले होते. पुणे रेल्वे स्टेशनवर गाडी आली आणि त्यावेळेला महाराजांचे जे शिष्य होते गणपतराव दामले, ते रेल्वे स्टेशनवर आले. त्यावेळेला गाड्या भरपूर वेळ थांबायच्या, कोळसा भरायचा असायचा, पाणी भरायचं असायचं, तास 2 तास गाडी पुण्याला थांबणार होती. गणपतराव दामले म्हणाले, महाराज घर जवळच आहे, मीठ भाकरी खायला येता का? खूप आग्रह केला महाराजांना. महाराज म्हणाले, आज नको, परत कधीतरी येईन बरं का म्हणे मी. आणि झालं, महाराज गेले निघून. आणि 13 साली महाराजांनी देह ठेवला. 1915 साली अचानक एकदा ब्रह्मानंद महाराज म्हणजे महाराजांचे शिष्य गणपतराव दामलेंच्या घरामध्ये आले आणि म्हणाले, अरे बाबा दे तुझी मीठ भाकरी, सारखी आठवण करून देत आहेत, त्याला शब्द दिला होता मीठ भाकरीची, दे म्हणे खायला. ते कुठून येतं सज्जनो? कारण ती गणपतराव दामलेंची तळमळ होती की महाराज मीठ भाकरी खायला येणार होता महाराज, आपण राहिलं आपलं. तर सज्जनो, परमार्थाचं वैभव आहे, परमार्थाचा हा खुशकीचा मार्ग आहे. मनोमार्गे गती, आपण संताशी संग करायचा आहे. संत जिथं आपलं मन ठेवून आहे तिथं आपलं मन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आमचं मन विषयांमध्ये आहे, देहबुद्धीवरती आहे, प्रपंचामध्ये आहे. संताचं मन निरंतर त्या विठ्ठलाच्या चरणाशी आहे. आणि आपलं मन त्याच्या मनाशी एकरूप केलं की स्वाभाविकपणे विठ्ठलाची भेट होणारच. आकळावा श्रीपती येणे पंथे, तो विठ्ठलापर्यंत नेऊन देणारच. महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो हात रामाच्या हातात नेऊन देतो. हा काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे का? तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या म्हणजे तुम्ही मनाने माझा संग बांधा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जर मला मनाने घट्ट धरून ठेवलं तर त्या श्रीपतीच्या हातामध्ये मी तुमचा हात नेऊन देईन. हरिपाठ नीट समजून घ्या. बघा, गोष्ट छोटी घ्यावी चिंतनाला, पण त्याला विस्तार, हृदयाला समाधान होईल अशा पद्धतीने आपण समजून घ्यावं. जेव्हा संत म्हणतात की तू तुझं मन मला दे, त्या मनाने तुम्हाला घट्ट धरून राहा. कदाचित बहु हिंडता सौख्य होणार नाही,
शिणावे परी नातुडे हित काही. मग काय करावं? विचारे बरे अंतरा शोधिये जे. इथं तुम्हाला अंतरी विचाराच्या आधाराने शोधलं पाहिजे स्वतःला. बहुहिंडता सौख्य होणार नाही. इथं देहाचा साथ करण्याचा जास्त प्रयत्न करू नका, मनाने संग करण्याचा प्रयत्न करा. काही लोकांचं प्राक्तन असतं की त्यांना संताची देहाच्या आधाराने सेवा मिळते, अतिशय महत्भाग्य असलेल्या लोकांना मिळते. पण त्या महत्भाग्य असलेल्या लोकांपैकी कोणीतरी एखादाच विरळा असतो की ज्याला देहाची साथ मिळाल्यानंतर 100% त्या संतावरती विश्वास बसून आपलं मन त्याच्या पायाशी ठेवता येतं. बघा, ही लोक कोणी वेगळीच असतात. पण आमच्यासारख्या सामान्यांसाठी तर एकच मार्ग आहे की त्या संताचा उदय आपल्या जीवनात झालाय, मग त्याने मला आपलं म्हणावं असं जर वाटत असेल तर एक करावं, त्या संताच्या पायाशी आपलं मन ठेवण्याचा आपण अभ्यास करावा. बघा, हा अभ्यास आहे. भगवद्गीता आपण सगळे वाचणारे आहात. साक्षात समोर भगवंत उभा आहे. अर्जुन त्याला विचारतो की प्रभो, हे मन अनावर आहे हो, दोन्ही हातांनी वायूला रोखून धरावं, त्याप्रमाणे या मनाला सांभाळणं फार अवघड होतंय. काय करू मी, काय करू मी? खरं तर भगवंताने त्याला सांगायला पाहिजे होतं, अर्जुना, यू आर एक्झम्प्टेड. तुला वाईल्ड कार्ड एंट्री आहे, तुला काही करायची गरज नाही रे, मी भेटलो ना तुला. पण इथं गंमत अशी आहे की प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही भगवंताने अर्जुनाला एकच उपदेश केला, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गुह्यते. अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. संताला मनाने घट्ट धरण्याचं देखील शास्त्र आहे, तो अभ्यास आहे आणि तो निरंतर अभ्यास करायचा आहे. मला आठवतं आमच्या फॅक्टरीमध्ये MSCBचे पाठक म्हणूनच यायचे, गाणगापूरला नेहमी जाणारे, दर पौर्णिमेला जायचे. बरेच प्रश्न असायचे तरी देखील नोकरीला काहीतरी करून गाणगापूरची यात्रा करूनच यायचे दर पौर्णिमेला. आणि येताना मला प्रसाद घेऊन यायचे, आले की भेटायचे. म्हटलं, तेव्हा मी लहान होतो, म्हटलं पाठक साहेब तुम्ही एवढा त्रास घेऊन त्या गाणगापूरपर्यंत जाता दर पौर्णिमेला, काय म्हणता हो तिथं जाऊन, काय मागता दत्तात्रयाला? म्हणे सज्जड दम भरून येतो म्हणे दर पौर्णिमेला जाऊन. म्हटलं हो, काय दम भरता? खबरदार म्हणे जर माझ्या मनातून हटलास तर हा दम भरून येतो म्हणे जाऊन. आवडलं मला ते वाक्य. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होनी पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तिथं वस्ती कर, हे मना तिथं वस्ती कर. कारण या संताच्या पायाशी जर मन ठेवण्याचा अभ्यास आम्ही केला तर थेट श्रीपती प्राप्त होणार आहे. काहीच करायची गरज नाहीये. बघा, पोथीमध्ये त्या गणू कामगाराची कथा आपण जाणता. वीर खणायची वेळ आलेली आणि त्यावेळेला सुरुंग लावलेला आहे आतमध्ये, आणि सुरुंगाला काही केले अग्नी लागे ना. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं, तू जा रे खाली. दोरीने ह्याला खाली सोडलं. हा बिचारा कामगार पोट भरणारा कष्ट करून, पण मन कुठे आहे? संताच्या पायी आहे. आणि तो अग्नी लागून त्याला वरती येण्याची फुरसत मिळाली नाही. क्षणामध्ये सुरुंग फुटले, आणि एक नाही अनेक सुरुंग फुटले. मोठे दगड वरती उडाले. सगळे म्हणाले, धुराळा गेल्यानंतर ह्याचा ठिकरा ठिकरा झालेला देह मिळणार. पण काय झालं? याने जसा सुरुंग फुटला तसा टाहो फोडला महाराजांच्या नावाने. एका कपारीमध्ये फेकला गेला आणि एक मोठा दगड कपारीवरती येऊन बसला. अहो, ह्या गोष्टी केवळ पोथीत नाही. आमच्या केदारनाथचा प्रलय आला आणि त्या केदारनाथच्या मंदिराच्या पुढे एक शिळा येऊन उभी राहिली. बघा, ह्या गोष्टी घडतात.
आणि महाराजांनी आल्यानंतर सांगितलं, तो माझा शिळा अवतार होता म्हणाले, तुला वाचवण्यासाठी आलेला. काय हे संत तुमच्या जीवनात जर तुम्ही मनाने घट्ट धरून टाळला तर आयुष्यात अतर्क्य गोष्टी होऊ शकतात, कल्पनेच्या पलीकडे गोष्टी घडतात. पण प्रश्न असा आहे की या संताला मनाने धरायचं कसं? आठला 5 कमी आहेत मला कल्पना आहे, पण एक 10 मिनिटं अजूनही. डॉक्टर खासनीसांना म्हटलं किती वेळ बोलू, ते म्हणाले दादा तुम्ही बोलतच राहा. म्हटलं हे ठीक आहे. संताला मनाने कसं घट्ट धरायचा, हा अभ्यास कसा करायचा? आमचे समर्थ या मनाची अवस्था फार छान सांगतात. यमन चंचल हे मन रामा पायी लावा, 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 तेणे तो विसावा पावी जीवा, तेणे तो विसावा पावी जीवा, पावी जीवा. चंचल है मन रामा पायी लावा, चंचल है मन रामा पायी लावा. शोक भय चिंता जाईल सर्वथा, शोक भय चिंता जाईल सर्वथा, चित्ती रघुनाथा आठवीता, चित्ती रघुनाथा आठवीता. चंचल मन रामा पायी लावा, चंचल मन, चंचल है मन, चंचल है मन रामा पायी लावा. मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की या मनाची अवस्था चंचल आहे. आम्ही देखील सगळेजण हे अनुभवतो. आजच्या काळामध्ये सगळ्यात मोठा रोग काय आहे? कॉन्सन्ट्रेशन नाही आहे लोकांचं कुठल्याच गोष्टीमध्ये. अहो मोबाईल बघताना देखील आपलं कॉन्सन्ट्रेशन बघा. एखाद्याचा व्हिडिओ 10 मिनिटाचा, बापरे 10 मिनिटाचा नको, म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ बघणं देखील म्हणजे मोबाईलमध्ये एकतर ते वेस्ट ऑफ टाईम, त्याच्यामध्ये एखाद्याचा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर नको. म्हणून ते लोक रील काढतात 90 सेकंदाचे, काय वाटेल ते बघत बसतो आपण त्याच्यात. ही मनाची अवस्था आहे, डिस्ट्रॅक्शन आहेत. आम्ही एक 10 मिनिटं स्वस्थ बसू शकत नाही अशी आमची अवस्था आहे. मग अशा वेळेला संतांचे संगती मनोमार्ग गती हा अभ्यासक्रम कसा करायचा? त्या सापाचं औषध काढून, सापाचं विष काढूनच विषावरती औषध बनवलं जातं बघा, होय की नाही? त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये मनाचं चंचलपण जर हे विष असेल ना, तर या चंचलपणाचंच आपण औषध केलं पाहिजे संताला मनाने घट्ट धरण्यासाठी. या 8ही दिशांना, खरं तर 10 दिशा आहेत, पण जरी अगदी आपण 8 दिशा म्हटलं तर या मनाच्या 8 दिशांना जे मन आपलं सैरभैर जातं, जसं क्रिकेटमध्ये एखादा बाउन्सर टाकणारा आला की त्याच्या भोवती भरपूर स्लिप्स लावतात, शॉर्ट लेग लावतात, आणखीन काय काय लावतात, जेणेकरून त्याचा कुठंही चेंडू उडाला तरी आपल्याला कॅच घेता येईल. त्याप्रमाणे मनाच्या सगळ्या दिशेला, त्याच्या चंचलपणाला आपण संताच्या वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधाराने फिल्डिंग लावायचा अभ्यास करायचा बघा. अष्टसूत्री आहे. आपलं मन जिथं जिथं धावेल तिथं तिथं त्या संताच्याच जवळ जाऊन ते थांबेल. यासाठी हा अभ्यास आहे.
त्याच्या 8 सूत्रांची चर्चा आहे. थोडक्यामध्ये सांगतो की हे मनाला 8 दिशा काय द्याव्यात. एक तर हे मन चंचल झालं की पहिली गोष्ट आठवावी ती आपल्या सद्गुरूची मूर्ती आठवावी. बघा, सद्गुरूचं रूप आठवावं. ते सुंदर रूप जे त्या बंकटलालांनी बघितलं, जे ते कीर्तन करत होते टाकळीकर, त्यावेळेला झाडाखाली बसलेलं ते रूप ते आठवावं. आपल्या संताच्या रूपाला मनाने घट्ट धरावं. दुसरी गोष्ट करावी ते म्हणजे संताला आवडणारं भगवंताचं नाम आपण मनाने घट्ट धरण्याचा अभ्यास करावा. मग गणिगण गणात बोते म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा, किंवा राम कृष्ण हरी म्हणा, कुठलीही गोष्ट म्हणा, पण आपल्या मनाने नामाला घट्ट धरण्याचा अभ्यास करावा. कंटाळाला रूपाचं ध्यान करता करता की पटकन जपाची माळ उचलावी आणि आपल्या मनाला नामामध्ये लावावा. नाम रूपाचा अभ्यास करता करता पुन्हा मन चंचल व्हायला लागलं, पटकन पोथी उचलावी, पारायण कराल तेव्हा कराल, एखादा अध्याय उलगडावा आणि संताच्या लीला चरित्राचं चिंतन करायला लागावं. बघा, निरंतर लीला चिंतन. कसे चालले असतील, कसे आले असतील, कसे बोलले असतील, कसा त्याला आशीर्वाद दिला असेल, कशी त्यांची दृष्टी असेल, त्यांचं चरित्राचं चिंतन करावं. संत चरित्र वाचत असताना पोथी वाचून थोडं मन थकलं, पोथी बाजूला ठेवावी आणि संत वचनाचं चिंतन करायला लागावं. काय बोलले असतील महाराज, काय वाक्य होती त्यांची, कसा त्यांनी बोध दिला असेल. संत वचनाचं चिंतन करता करता त्यामध्ये दडलेला गुह्यार्थ बाहेर यायला सुरुवात होते. बघा, त्यामुळे एक संताचं रूप, दुसरं संताला आवडणारं नाम, तिसरं संताचं लीला, चौथं संताचं वचन. तिथून मन कंटाळलं, परत फिरू लागलं, आणखीन कुठं जाऊ लागलं की त्याला थेट संताच्या गावी घेऊन जावं. बघा, समाधीच्या समोर जाऊन उभं करावं. बघा, बऱ्याच ठिकाणी समाधीच्या आतमध्ये प्रवेश नसतो आणि ते योग्य पण आहे. आमच्या गोंदवल्याला देखील समाधी आतमध्ये त्याचं पावित्र्य जपण्यासाठी लोकांना लांबून नमस्कार करावा लागतो, ते योग्य देखील आहे. पण एक आहे की तुमच्या मनाला आतमध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी कोणाचाही अटकाव नाहीये. जा शेगावला, गजानन महाराजांच्या मूर्तीला सुंदर अभिषेक करा, सुंदर वस्त्र परिधान करा, सुंदर त्यांच्या गळ्यामध्ये हार परिधान करा. तुम्हाला जे जे काही अलंकार, जे जे काही अत्तर, सुगंधी द्रव्य, जो जो काही नैवेद्य महाराजांना दाखवावं असं वाटतो, ते सगळं तुमच्या मनाला शक्य आहे. करून तर बघा. एकदा स्पर्श कराल तर मन इतकं विलक्षण प्रसन्न होऊन जाईल की त्या मनाला पुन्हा विषयाकडे यावंसं वाटणार नाही. तर मनाने संताचं रूप आठवावं, संताला आवडणारं नाम आठवावं, संताचं वचन आठवावं, संताचं लीलारूपी ग्रंथ आठवावा, संताची समाधी आठवावी. 6वी वस्तू आहे संतांनी स्पर्श केलेल्या वस्तूंना आठवावं. मग ही चिलीम असेल, आपल्या महाराजांच्या पादुका असतील, त्यांचा अंगरखा असेल, संतांच्या वस्तू जपन केलेल्या असतात, जतन केलेल्या असतात, त्यांचं स्मरण करावं. 7वी गोष्ट आठवावी ती म्हणजे संतांचा स्वभाव आठवावा मनाने. माझे संत कसे आहेत. मला तर त्या पाटलांच्या मुलांनी उसानी मारलं हा प्रसंग आठवतो, पण त्याही पेक्षा आठवतं ते त्यानंतर महाराजांचं वाक्य. काय म्हणाले महाराज, बाळांनो खूप मारून तुमचे हात दुखले असतील बरं का, द्या म्हणे मी तुम्हाला रस काढून देतो त्याचा. आपल्या गजानन महाराजांनी त्या उसाचा रस काढून त्या लेकरांना पाजला.
हा स्वभाव, ही त्याची दया सिंधू अवस्था, याचा आठव ठेवावा. आणि शेवटची गोष्ट मनाला संताच्या स्मरणामध्ये ठेवण्यासाठी अभ्यास रूपाने करावी, ती म्हणजे निरंतर कृतज्ञतेच्या भावनेमध्ये जगावं. बघा, माझ्या आयुष्यातून जर महाराज वजा झाले तर कोण आहे मी, काय माझं अवस्था, काय माझं प्राक्तन आहे, काय होतं माझ्याकडं. पण आज त्यांनी मला आपलं म्हटलं, त्यांनी माझ्या भाग्यरेषा बदलल्या. हो, काही नव्हतं माझ्याकडं, पण आज जे काही आहे ना ते सगळं त्यांचं आहे. बरं, त्यांच्या कृपेने आहे. या कृतज्ञतेने जीवनामध्ये राहावं. सज्जनो, असमाधान कुठच्या कुठं पळून जातं. जे आम्ही आयुष्यामध्ये जे कमी आहे, जे त्याचं चिंतन करत असतो, त्यापेक्षा आम्हाला किती मिळालंय याचं जर चिंतन करत राहिलो तर आपण संतांच्या असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहू शकू. बघा, आम्ही काय करतो, हे तर सगळं मिळालं हे ठीक आहे, पण महाराज त्याचं काय, असं नाही. महाराज, आपण माझ्या नशिबात नसताना देखील मला एवढं दिलं. ह्या कृतज्ञतेच्या भावनेमध्ये राहावं. महाराज, माझे गोंदवलेकर महाराज म्हणायचे, ज्याच्या हृदयामध्ये असमाधान आहे त्याच्या हृदयामध्ये राहणं मला फार अवघड पडतं. बघा, आपण समाधानाने जावं त्यांच्या समोर. महाराज आनंदी आहे, खूप समाधान आहे देवा, बस आपला चिंतन, आपला आठव निरंतर राहो, एवढीच कृपा माझ्यावरती करा. अशा पद्धतीने हा मनाला संताच्या पायाशी ठेवण्याचा अभ्यास या 8 दिशांनी करत राहावा सतत. आणि त्या गणू कामगाराला आठवावं की ज्याला सुरुंग फोडताना देखील आपल्या गुरुचा आठव राहिला, मग मला पोळ्या भाजताना का नाही राहणार बरं, ऑफिसमध्ये असताना का बरं नाही राहू शकत. देहाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये मी नेहमी मोबाईलचं उदाहरण देतो की तो मोबाईल कुठेतरी पर्समध्ये असतो, नेहमी वाजायला लागला की कधी सापडत नाही, पण तो जरी कुठेही असला तरी तो टॉवरशी कनेक्टेड असतो. तसा हा देहरूपी मोबाईल कुठेही फिरत असला तरी त्याचं मन मात्र निरंतर आपल्या गुरुच्या चरणाशी कनेक्टेड ठेवण्याचा अभ्यास करावा. बघा, आणि हे खरं परमार्थाचं शास्त्र आहे. त्यामुळे संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि मग या संताला आपण मनाने घट्ट धरलेला असेल तर याची परिणिती, याचं परिमाण काय आहे, कसं मोजायचं. तुमची किती पारायण झाली, किती जप झाला, किती शेगावच्या वाऱ्या झाल्या, हा एक परिमाण मोजण्याचा सांकेतिक भाग आहे, ठीक आहे. पण मी तुम्हाला एक वेगळं परिमाण देतो की मी मनाने संतांना खरंच धरलं आहे का, याचं थेट उत्तर आजच्या आज तुम्हाला मिळेल. माझं वृत्त्यंतर झालं आहे का. जो लाथा मारणारा खट्याळ घोडा होता त्याला गजानन महाराजांचा संग झाला एका रात्रीपुरता आणि तो पूर्णपणे शांत झाला. हा खट्याळ घोडा गुरुच्या संगतीने खरंच शांत झालाय का अजूनही लोकांची मन दुखवण्याच्या लाथा मारतोय, येता जाता लोकांना चावे घेतोय. जी नाठाळ गाय सगळ्यांना शिंग मारत होती, दूध देत नव्हती, ती नाठाळ गाय गजानन महाराजांच्या जवळ आली, प्रदक्षिणा घालतीये आणि जिला पाना फुटतो. जर ती नाठाळ गाय सुधरू शकते तर आज आलेल्या प्रत्येकाला अरेला कार्य करणारा माझा स्वभाव गेलाय का, मला प्रेमाचा पाना फुटलाय का, माझ्यामध्ये ती करुणा जागृत झाली आहे का. हे वृत्त्यंतर घडतं. बघा, आपली वृत्ती बदलते आणि जेव्हा ही वृत्ती बदलते तेव्हा ती वृत्ती ऊर्ध्वमूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यस्तम वेदस वेदविद. ही अशा रीतीने त्या मुळाकडे जायला लागते, ही वृत्त्यंतर व्हायला लागतं.
आणि वृत्त्यंतरानेच आम्हाला हा श्रीपतीपर्यंत हा संत घेऊन जात असतो. त्यामुळे जीवनामध्ये संताला मनाने कसं धरायचं याचा अभ्यास सांगितला. आणि जर तो अभ्यास पक्व झाला असेल तर त्या नाठाळ घोड्यासारखं, त्या नाठाळ गाईसारखं, अहो सोडा ते कावळे जे या भास्कर पाटलाच्या समाधीच्या दिवशी अन्नदानाच्या दिवशी येऊन सगळ्या अन्नावरती डल्ला मारू लागले आणि पारधी येऊन बाणाने त्या कावळ्यांना मारू पाहतायत. महाराजांनी फक्त एकच सांगितलं, हे कावळ्यांनो ना खाऊ द्या, मारू नका. आणि कावळ्यांकडे बघून म्हणाले, आजच्या दिवस जेवढं खायचं आहे तेवढं खाऊन घ्या, उद्यापासून इथं यायचं नाही. तो दिवस आणि आजचा दिवस. सज्जनो, गुरुच्या आज्ञेचं पालन मी तंतोतंत करू शकत असेन तर मी संताला मनाने घट्ट धरलंय. बघा, खूप परिमाण आहेत, किती सांगावीत. पण अशा पद्धतीने जो गुरुनिष्ठ राहिला, अशा पद्धतीने जो संतनिष्ठ राहिला, तो आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने श्रीपतीपर्यंत पोहोचू शकतो. हेच माऊलीला आपल्याला या अभंगाच्या प्रथम चरणाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगायचं आहे की संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. 2-2.25 तास होत आलेले आहेत. आता आपण देखील थकला असाल, त्यामुळं आज वाणीला विराम देताना 2 मिनिटं भगवत भजन करूयात आणि वाणी विराम. सीताराम राम राम राजा राम राम राम. 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 सीताराम राम राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम 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 राम राम. राजा राम 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 राजा राम राम राम. पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु. सियावर रामचंद्र प्रिय. उद्या संध्याकाळी 6 वाजता याच निरूपणाचा उर्वरित भाग आपण चिंतनाला घेऊया.